पाथर्डी फाटा नाशिक इथं नायलॉन मांजानं गळा कापल्यानं दुचाकीस्वार ठार झाल्याची दुःखद घटना देवळाली वडनेर मार्गावर घडली। मृत व्यक्तीचं नाव सोनू धोत्रे वय 23 असं असून या युवकाचा मांजामुळे मृत्यू झाला। नाशिकच्या पाथर्डी वडनेर रोडवर एक हृदयद्रावक घटना घडली आहे। पतंगाच्या मांजामुळे गळ्याला गंभीर जखम होऊन सोनू धोत्रे या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। सोनू हा चारणवाडी देवळाली कॅम्प इथला रहिवासी होता। या घटनेनं हळहळ व्यक्त होते। आज नाशिक शहरामध्ये जो पतंग महोत्सव चालू आहे त्याच्यामध्ये काही समाजकंटक हा नायलॉनचा मांजा वापरतायत। आज नायलॉनचा मांजा किती घातक आहे। आज धोत्रे नामक जो मुलगा आहे हा कामावून घरी चालला होता, त्याचा मांजा गळ्यात अडकून मृत्यू झालाय। मी सगळ्यांना विनंती करतोय, ज्यांच्याकडे नायलॉनचा मांजा असेल त्यांनी आत्ताच्या आत्ता फेकून द्या, कारण की त्याच्यामुळे एक जवान मुलगा मृत्युमुखी पडलाय। काही त्याचा गुन्हा नव्हता, तो गाडीवर त्याचा चालला होता आणि अचानक मांजा त्याच्या गळ्यामध्ये आला गाडीसमोर। आज त्याचा नाही का गळा कापून त्याचा मृत्यू झालाय। मी नम्र विनंती करतो समाजकंटकांनो, तुम्ही हा मांजा फेका। रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक।